आरोपींना सोडणार नाही, आरोपींना सोडणार नाही. अजून पकडलेच नाही तर सोडायचा कुठं प्रश्न निर्माण झाला? सोडणार नाही. काल सुरेश धस यांनी वेगवेगळ्या संपत्ती त्यांच्या भाषेमध्ये या आरोपींच्या जाहीर केलेल्या आहेत. एकीकडं संजय राऊत साहेबांचं 12 लाख का 15 लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन होतं. त्याच्यानंतर अनिल देशमुखांचंही ईडीने तर सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. आणि असं असताना हे लोक एवढ्या प्रकारच्या मालमत्ता असताना ईडीचं याच्याकडे लक्ष नाही आहे. ईडीचं याच्याकडे मुळीच लक्ष नाही अशा विषयाकडे. याच्यातला एक आरोपी अजून सापडत नाहीये. जो आरोपी मुख्य त्याच्यावर अजून 302 गुन्हा दाखल होत नाहीये. संबंधित मंत्र्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई सरकार करत नाही. मग हे सरकार केंद्राच्या कातडीचं झालेलं आहे का? धडधडीत सगळ्या पुराव्या सगळ्या गोष्टी आणि पूर्णपणे या महाराष्ट्रात ठिकठिकाणी गावोगाव अशा पद्धतीने आक्रोश निर्माण झालेला असताना सरकार मला असं वाटतं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचंच काम करतंय का? एकीकडं दाखवतं सरकार आम्ही आरोपींना पकडतोय, पण आरोपी पकडले गेले नाही. तर आरोपी आले, हजर झाले, सरेंडर झाले. त्यामुळे सरकारच्या या सगळ्या भूमिकेविषयी एक साशंकता निर्माण झाली. जो पब्लिक राय मला वाटतं हा ओसरला की आरोपींना रिलीज करायचं अशा पद्धतीनं भूमिका काही प्रकरणात सरकारने मागच्या काळात घेतलेली तशीच भूमिका या प्रकरणात आहे की काय अशा प्रकारची शंका निश्चित सगळ्यांच्या मनात आहे. Incoming call from Dutton TV 9AWB press identity. फडणवीसांनी असं म्हटलंय की 2019 साल आलं नसतं तर महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला असता. मला असं वाटतं मागच्या 2.5 वर्षात यांचं सरकार आहे. या काळात राज्य किती प्रगतीपथावर गेलं. केंद्राचं सरकार 2014 पासून आहे. रुपयाचं किती अवमूल्यन झालं. या सगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर फडणवीसांना उत्तर मला असं वाटतं चांगल्या पद्धतीनं भेटेल. कारण हे सरकार नुसतं घोषणाबाजीत गुंतलेलं आहे. आज उद्योग मोठ्या प्रमाणात गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात जात आहेत. महाराष्ट्रातले उद्योग दुसरीकडे वळवले जात आहेत. आणि महाराष्ट्राचं सरकार मूग घेऊन गप्प आणि डोळे लावून एकदम झोपेचं सोन घेतलेलं सरकार आताच्या घडीला आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बोलाचीच कळीन बोलाचाच वाद आहे. 2019, 20, 21 कोविडच्या काळात सुद्धा जे सरकार महाराष्ट्रात होतं बाकीच्या ठिकाणी उद्योग बंद होते, परंतु महाराष्ट्रात हे उद्योग सुरू राहिले. आणि महाराष्ट्र देशाच्या प्रमाणात जर विचार केला तर निश्चित प्रगतीपथावर राहिले. विरोधकांचा असा आरोप आहे की महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे, त्यामुळे शरद पवार नाराज आहेत. भविष्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी तूट होऊ शकते का धुसफूस आहे? असं काही होईल असं वाटत नाही. समन्वयाचा अभाव असायचं काही कारण नाही. कारण पराभवानंतर काही वेळ शांत बसलं पाहिजे ना. लगेच पराभवाच्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे, जय पराजय हे सगळे ठीक आहे. पराजय मोठा जरी झाला असला तरी हळूहळू जसा जसा काळ आहे तसं याच्यातून सगळे सावरलं जाऊन महाविकास आघाडी ताकदीने येणार काळात कामाला लागेल असं ओव्हरऑल दिसतंय. विजय वडेट्टीवार आणि अमोल कोल्हे यांचं एक वक्तव्य जे आहे ते आपल्या नगरसेवकांना कुठेतरी टोचते. कारण वडेट्टीवार असं म्हटलं की जागा वाटपाचा घोळाचा आम्हाला फटका बसलाय, त्यामुळे आमचा विधानसभेच्या निवडणुकीत हा फटका न सहण्यासारखा आहे. 20 दिवस जागा वाटपाचा घोळ ठेवला होता आणि 2 दिवसात आम्ही हा विषय मिटवला. याला जोडूनच असंही ते म्हणाले की बैठकीत वेळ वाया घातला होता. 11 वाजेची बैठक असायची तर 2-2 वाजायचे आणि या सगळ्यांचा फटका आम्हाला निवडणुकीत बसला. मला वाटतं हा प्रश्न त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला विचारला असता तर किंवा सांगितलं असतं तर बरं झालं. विधानसभेच्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ झाली नाही. दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाही असं अमोल कोल्हे म्हणतात. अमोल कोल्हे मोठे नेते विचारवंत आहे, त्यांच्याशी मी काय बोलणार. त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे.
बावनकुळे यांनी वाल्मिक कराडांविषयी वक्तव्य केलंय. वाल्मिक कराड खंडणीचा गुन्हा, तरीही लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष. एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतं आणि एखाद्या काळात चांगलं काम केलं त्याला म्हणून हे असं पद दिलं गेलं. चांगलं आहे. मला असं वाटतं त्या बीड आणि परळीतले सगळे मागच्या 2-4 वर्षातले गुन्हे काढले ना, कोणाचा अपघातात मृत्यू झाला, पाय घसरून पडले, असे सगळे मृत्यू जर काढले ना, तर मला वाटतं कोण किती चांगले कार्यकर्ते सगळं समजून येईल. तशी फक्त इन्क्वायरी करायची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे. पुण्यातील गुन्हेगाराच्या घटनाक्रमावरून अजितदादांकडून आयुक्तांवर टीका करण्यात आली आहे. जमत नसेल तर आम्हाला सांगा, आवेगाबाहेरचा विषय असेल तर आम्ही तो हाताळू आणि अधिकारी बदलू. आणि दुसरीकडे फडणवीसांकडून पाठराखण करण्यात येते. पुणे जिल्हा विस्तारित आहे आणि त्यासोबतच पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. हे पहा, पुण्यात गुन्हेगारी तर वाढलेली कबूल केलं पाहिजे. पुणे असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, इव्हन संभाजीनगर, नाशिक सारख्या शहराची आता अनेक गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता गुन्ह्याचं प्रमाण असं झालेलं आहे की गुन्हा म्हणजे अतिशय त्याला आता लोकही, सरकारही, प्रशासनही लाईटली घेतात. मग ड्रग्ज असेल, मर्डर्स असेल, फसवाफसवी असेल, याला अतिशय सहजपणे घेतलं जातं. भावना मिळण्यासारखी स्थिती आत्ताच्या घडीला घडलेली आहे. गुन्हा घडल्यावर कोणालाही काही या टस का मस होत नाही अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. आणि मला वाटतं पुण्याच्या स्थितीने दिसत असताना एकीकडे मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी, उपमुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी, सरकारने आपसात समन्वय साधला पाहिजे. जे फडणवीसांवर टीका करायची ते एवढ्या लवकर रंग बदलतील हे आम्हाला वाटलं नव्हतं, असे आदित्य ठाकरे म्हणतायत. पण त्यांना सरकारचीच एक उपमा त्यांनी अप्रत्यक्ष दिली आहे. कोणाला? एकनाथ शिंदेनं. पण एकनाथ शिंदे हे आधी फडणवीसांवर टीका करायची, आता ते त्यांच्यासोबत आहे. काल आहे तस्मे नमा असं म्हणावं लागेल. काळ बदलतो तशा भूमिका बदलत असतात, तशा भूमिका त्यांच्या बदललेल्या. रायगडचं पालकमंत्रीपद माझ्याकडे असावं, सगळ्यांचं म्हणणं आहे.